राज्य शासनाकडून महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2026 अधिसूचित अर्ज आणि अपील शुल्कात बदल. मुंबई महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 12 जून 2026 रोजी राजपत्रात अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करून महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2026 लागू केला आहे. या नवीन नियमांमुळे राज्यातील माहिती अधिकार आरटीआय प्रक्रियेत आणि शुल्क संरचनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार आता माहिती मिळवण्यासाठीच्या अर्जासोबत 30 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. माहिती पुरवण्याच्या शुल्कातही सुधारणा करण्यात आली असून A-4 किंवा त्यापेक्षा लहान आकाराच्या प्रतिपानासाठी 5 रुपये तर डिजिटल किंवा स्कॅन प्रतींसाठीही 5 रुपये प्रतिपृष्ठ या दराने शुल्क आकारले जाईल. अभिलेखाच्या निरीक्षणासाठी पहिल्या तासाला कोणतेही शुल्क असणार नाही, मात्र त्यानंतरच्या प्रत्येक तासासाठी 50 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. दारिद्र्य रेषेखालील BPL नागरिकांना पहिल्या 50 पृष्ठांपर्यंतची माहिती विनामूल्य दिली जाईल. याशिवाय माहितीचा अर्ज आता केवळ एकाच विषयाशी संबंधित आणि कमाल 150 शब्दांच्या मर्यादेत असावा असा नियम करण्यात आला आहे. अर्जासोबत नागरिकत्व सिद्ध करणारा स्वतः साक्षांकित केलेला फोटो ओळख पुरावा जोडणे बंधनकारक राहील. प्रथम अपिलासाठी 50 रुपये आणि राज्य माहिती आयोगाकडील द्वितीय अपिलासाठी 100 रुपये शुल्क आकारले जाईल. शासनाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी राज्यपाल यांच्या आदेशानुसार ही अधिसूचना जारी केली असून हे नियम राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून अंमलात आले आहेत. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअॅपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.